झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आतापर्यंत फक्त बैठका सुरू आहेत, म्हणावी तशी कामात प्रगती नाही। त्यातच कुंभमेळ्यासाठी आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम झाल्याचा साधू महंतांचा आरोप आहे। तसंच गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट जागा देण्याची महंतांची मागणी आहे। मंत्रनगरी नाशिकमध्ये 2015 साली कुंभमेळा होतोय। गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा 2.5 ते 3 पटीनं भाविकांची गर्दी होईल अशी अपेक्षा आहे। त्यासाठी सध्या विविध बैठका सुरू आहेत। विभागीय आयुक्तांची पातळीवर अनेकदा याच्या बाबतीत संबंधित खात्यांची बैठक घेण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने जे प्राथमिक दृष्टीने जे प्रस्ताव सादर करण्यात आले होते ते विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्या समितीने त्याची प्राथमिक दृष्टीने तपासणी केली। तपोवनात साधुग्रामसाठी गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत दुप्पट जागा म्हणजेच 350 एकरहून अधिक जागा मिळावी अशी आग्रही मागणी साधू महंतांची आहे। गेल्या 10 वर्षात कुंभमेळ्याच्या आरक्षित जागेवर अनेक अनधिकृत बांधकामं झाली आहेत। मोकळ्या भूखंडाची परस्पर विल्हेवाट लावली आहे। हा अनागोंदी कारभार महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादाने होत असल्याचा खळबळजनक आरोप आखाडा परिषदेनं केला आहे। जमिनीचा प्रश्न आहे, मग ते पैशाशिवाय होणार नाही। मग आम्ही त्यांना आश्वासन दिलं की ठीक आहे तुम्ही बोलवा, आम्ही जातो आणि मग तुमच्याप्रमाणे आम्ही शासनालाही सांगतो की पैसे द्यावा आणि जागाशिवाय तर काय होणार नाही, बाकीचे प्रश्न नंतर। जमीन खा गए हैं। ये जमीन खाया कैसे कि जो है नेता लोगों ने दिया और जो है नेता लोगों ने अपने जेब में पैसा डाल लिया और जो है भूमाफिया लोग जो है अपना उल्लू सीधा करके और जो है यहाँ से भग लिए। तो हमारा कहने का मतलब यही है कि जो ये बिल्डिंगें बनी है ये तुरंत टूटना चाहिए। जुलै 2015 मध्ये सिंहस्थ कुंभ पर्वाला प्रारंभ होतोय। साधू महंतांच्या आरोपात तथ्य असेल तर ते महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे। प्रशासनानं याकडे लक्ष न दिल्यास कुंभमेळ्यावरच बहिष्कार घालण्याचा इशारा साधू महंतांनी दिलाय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।